एखाद्याला एखाद्याचं कुळ माहीत नसेल तर त्याने काय करायला पाहिजे? आपण ज्या कुळामध्ये आपला जन्म झालाय, आपले आजोबा, खापर पंजोबा आदी सगळ्यांची विशिष्ट नोंदणी असायची. त्याला कुलगुरू सांगितलंय शास्त्रामध्ये. त्याला आपल्याकडे भाट म्हणतात, काही ठिकाणी त्यांना हेळवी लोक म्हणतात. हेच सर्व आपल्या कुळाची माहिती, की ह्या गावामध्ये हे असा समाज, ह्या कुळ इथे इथे राहतो, त्यांची ही इतके वंश, हा वंश इकडे ह्या ठिकाणी स्थलांतरित झाला, आदी सगळ्यांचा लेखाजोखा त्यांच्याकडे दिला जायचा. आणि तिथून अगदी तुम्ही जर कधी म्हटलं ना, पूर्ण ताडपत्रीवरती देखील त्याचा उल्लेख आपल्याला मिळतो. मी तुम्हाला संदर्भ फोटोसहित देईल. तर छत्रपतींनी जेव्हा मुघलांचं आक्रमण झालं, तर हे ज्या कुळाची जी माहिती देणारे जो समूह आहे त्यांना राजश्रय दिला, जेणेकरून ही कुळाची माहिती संरक्षित असावी. म्हणून याला छोटासा इतिहास नाहीये, याला खूप मोठा इतिहास आपल्याला प्राप्त झालेला आहे. पण जर कधी तुम्हाला तुमची कुलदेवता माहिती करून घ्यायची, तर सगळ्यात अगोदर हेळवी लोक, भाट लोक, कुलगुरू यांना शोधणं गरजेचं आहे.